मध्य रेल्वेतून दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करत असून त्यानुसार जानेवारी 2026 मध्ये 12.7 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. तर मध्य रेल्वेच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून एप्रिल ते जानेवारी दरम्यान सुमारे 167 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय. मध्य रेल्वेने 2025-26 या आर्थिक वर्षात प्रवासी वाहतुकीत उल्लेखनीय वाढ झाल्याची नोंद केली आहे, ज्यामध्ये लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा या दोन्ही विभागांमध्ये स्थिर वाढ नोंदवली आहे. मध्य रेल्वेने 2025-26 या आर्थिक वर्षात एकूण 137 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 134 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला होता. यावर्षी सुमारे 1.86% अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये लोकलमधून 120 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला, तर गेल्या वर्षी 118 प्रवाशांनी प्रवास केलाय. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि इतर उपनगरीय गाड्यांमधून 17 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय, तर गेल्या वर्षी 16 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. जानेवारी 2026 मध्ये मध्य रेल्वेतून 14 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. त्यापैकी 12 कोटीहून अधिक प्रवाशांनी लोकल आणि 1.7 कोटी प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास केलाय. नेरूळ, बेलापूर, उरण विभागात अतिरिक्त सेवा सुरू केल्यानंतर आणि या मार्गावर तारघर आणि गव्हाण स्थानकाचं लोकार्पण केल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी CST ते पनवेल दरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या 26 जानेवारीपासून सुरू झाल्या. हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या 14 फेऱ्या रद्द करून त्या वेळेत 14 वातानुकूलित लोकल चालवण्यास सुरुवात झाली आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर सध्या 80 वातानुकूलित लोकल धावत आहेत. हार्बर मार्गावर 14 वातानुकूलित लोकल फेऱ्यांची वाढ झाली असून मध्य रेल्वेवर एकूण 94 वातानुकूलित लोकल धावत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुष्टीतून तयार झालेले राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते असून दोघेही लोकप्रिय नेते आहेत. ते जर भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील तर तुम्हाला पोटशूळ का, असा प्रश्न करत महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील शिवसैनिक राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे कधी एकत्र येतील याची वाट बघत असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले. म्हस्के यांच्या या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ आता काढले जात आहेत. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थान जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे जरी गुलदस्त्यात असलं तरी या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठं विधान केले. मात्र हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही म्हस्के यांनी स्पष्ट केले. हे दोघे ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी मराठी माणसासाठी आनंदाचा सोहळा असेल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. मराठी माणसाच्या विकासाचा तसेच महाराष्ट्राच्या विकासाविषयी महाराष्ट्राचे नेते एकत्र येणं गरजेचं आहे, असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी टीका केली. राऊत यांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मात्र पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे आणि मंडळींनी केल्याचंही त्यांनी सांगितलं. 2019च्या निवडणुका शिवसेना भाजप युती म्हणून लढल्या. सत्तेसाठी त्यांनी मराठी माणसाच्या पाठीत, शिवसेनेच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसलं असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरिता काँग्रेसकडे गहाण ठेवलेली शिवसेना बाहेर काढण्याचं काम केलं. धनुष्यबाण हिंदुत्वाच्या विचारांचं आहे हे जगाला पुन्हा एकदा दाखवून दिल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवाजी पार्क या ठिकाणी एकत्र आल्यानंतर त्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र असतील तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही एवढ्या कोत्या वृत्तीचे नाहीत, परंतु राज ठाकरे जर एकनाथ शिंदे यांना भेटले तर काही लोकांचा पोटशूळ उठणार असेल तर त्यांना उत्तर देणं आवश्यक असल्याचंही म्हस्के यांनी स्पष्ट केलं.
ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेनं आता वेग घेतला असून बहुप्रतीक्षित मैदानी चाचणीला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होते. 167 रिक्त पदांसाठी तब्बल 4,700 उमेदवारांनी अर्ज केले असून एका जागेसाठी 28 उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. मुंब्रा येथील मैदानावर ही भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस दलानं भरतीसाठी चोख नियोजन केलं असून 21 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी घेतली जाईल. मुंब्रा कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियमवर पहाटे 4:30 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळेपूर्वीच हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आलेत. कागदपत्रांची अट कडक करत उमेदवारांनी येताना ऑनलाईन अर्जासह मूळ कागदपत्र आणि त्यांचा एक छायांकित संच सोबत आणणं अनिवार्य आहे. विशेष म्हणजे सर्व कागदपत्र 7 डिसेंबर 2025 पूर्वीचीच असावीत अशी अट घालण्यात आली आहे. अपूर्ण कागदपत्र असल्यास उमेदवाराला चाचणीतून बाद केलं जाईल असा इशाराही प्रशासनानं दिलाय. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. उत्तेजक द्रव्ये किंवा अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसंच मैदानावर धावताना स्पाइक शूज वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भरती दरम्यान काही शारीरिक त्रास जाणवल्यास तातडीनं तेथील वैद्यकीय पथकाशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुनीसुवरत अहम ग्रुपतर्फे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मुनीसुवरत टेक्स्टाईल पार्कचं उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुनीसुवरत टेक्स्टाईल पार्कच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कपिल पाटील आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित होते. भिवंडीच्या वस्त्रोद्योगाला आधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाची स्पर्धात्मकता देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उद्योग क्षेत्रासाठी नवी दिशा देणारा ठरला. या उद्घाटन सोहळ्यास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी भिवंडीच्या पारंपरिक वस्त्रोद्योगाच्या समृद्ध वारशाचा उल्लेख करत आधुनिक तंत्रज्ञान, सुसज्ज औद्योगिक संकुल आणि एकात्मिक सुविधांमुळे उद्योगाला नवीन बळ मिळणार असल्याचं सांगितलं. या टेक्स्टाईल पार्कमुळे उत्पादन क्षमता वाढ, निर्यात वृद्धी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती साध्य होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या मेक इन इंडिया आणि PLI योजनेसारख्या उपक्रमांचा उल्लेखही करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कापड उद्योगाला दिलेलं प्राधान्य आणि भिवंडीचा विशेष उल्लेख हा या भागाच्या औद्योगिक क्षमतेचा गौरव असल्याचंही नमूद करण्यात आलं.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भिवंडीचा वस्त्रोद्योग हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा घटक असल्याचं सांगितलं. मुनिसुरत टेक्स्टाईल पार्कसारख्या प्रकल्पांमुळे स्थानिक उद्योजकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील आणि मेक इन इंडियाला अधिक गती मिळेल. केंद्र आणि राज्य सरकार वस्त्रोद्योग विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भिवंडीच्या औद्योगिक क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं. आधुनिक सुविधा आणि उद्योजकांचा उत्साह यामुळे हा प्रकल्प राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी आदर्श ठरेल. रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा टेक्स्टाईल पार्क विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल असंही त्यांनी सांगितलं. मुनिसुरत टेक्स्टाईल पार्कचे संचालक पुनीत गोसराणी यांनी प्रकल्पाच्या संकल्पनेविषयी माहिती देताना आधुनिक यंत्रसामुग्री, एकात्मिक सुविधा आणि नियोजनबद्ध औद्योगिक रचनेमुळे उद्योजकांना जागतिक दर्जाची स्पर्धात्मकता मिळेल असं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत असलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे भिवंडीला वस्त्रोद्योगाच्या नकाशावर नवीन स्थान मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी या कार्यक्रमास उद्योजक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अनेक महत्त्वपूर्ण जिल्हा पाहिला होता. आपण भिवंडीचं एक वेगळं महत्त्व आहे. आता मनीसुरत टेक्स्टाईल पार्कसुद्धा ओपन झालेलं आपल्या इथे काय सांगा? म्हणजे अभिनंदन करतो या सगळ्या टीमचं. टेक्स्टाईल पार्क इथे बनलेलं आहे. गोष्ट खरी की भिवंडी पूर्वी का आणि टेक्स्टाईलच्या बाबतीमध्ये नावाजलेलं शहर होतं. हळूहळू टेक्नॉलॉजी बदलल्या, त्याचं स्वरूप बदललं आणि आवडीच्यानुसार इतर क्षेत्रातही टेक्स्टाईलचं दोन पसरत गेलं. पूर्वी ह्युमिडिटी आता असल्यामुळे मुंबई कोस्टल एरिया, भिवंडी या भागातच मोस्टली कॉन्सन्ट्रेट होता. अत्याधुनिक टेक्निकच्या उपयोगाने, सहाय्याने ते ह्युमिडिटी क्रिएट केली जाते. आणि आपण बघू शकतो की मुंबई कोस्टल एरियाच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी हे बिझनेस शहराला तिथे शिफ्ट झाला. काही गुजरातमध्ये गेला, कोल्हापूरला गेला, काही विदर्भात गेला. त्याच्यामुळे भिवंडीचा बिझनेस बऱ्यापैकी कमी झाला. एक परिस्थिती होती. पुन्हा आता एक नवीन टीम तयार होते, नवीन उभारी येते आणि सुरतच्या माध्यमातून आज इथे टेक्स्टाईल पार्क उघडला. तिथे फॅक्टरी, होलसेल, रिटेल, विक्री आणि अनेक दालना म्हणजे अनेक व्यापारी एकत्र बसले. तिथे बिझनेस होईल अशी अनेक टेक्स्टाईल पार्क इथे उघडले. पुन्हा गतवाय ठाणेकर यांच्या पर्यटनाचं केंद्र असलेल्या मासुंदा तलाव मागील काही दिवसांपासून सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे. परंतु या पक्ष्याच्या जीवावर बेतणारे अपायकारक पदार्थ नागरिकांकडून खाऊ घातले जात आहेत. काही जण या प्रकाराला पुण्य मानत आहेत, तर काही जण हौसेसाठी हे पदार्थ खाऊ घालत असले तरी या पदार्थामुळे पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सीगल पक्ष्यांना अशा प्रकारे खाऊ घालणं वन कायद्यानुसार गुन्हा आहे असं असतानाही नागरिकांकडून सर्रास या कायद्याचं उल्लंघन सुरू आहे. मानवनिर्मित खाद्यपदार्थांमुळे त्यांच्या स्थलांतरणास धोका येण्याची शक्यता पक्षी अभ्यासक व्यक्त करतात. मासुंदा तलाव हे ठाणे शहरातील पर्यटनाचं केंद्र आहे. व्यायाम, चालणं, फेरफटका किंवा मनोरंजनासाठी शेकडो ठाणेकर मासुंदा तलावाकाठी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. त्यामुळे मासुंदा तलावाकाठी नेहमीच गर्दी असते. याच तलावात थंडीपासून बचावासाठी नोव्हेंबर महिन्यापासून सीगल हे पक्षी लडाख, युरोप आणि सायबेरिया भागातून येत आहेत. परंतु फेरफटका मारण्यासाठी आलेले नागरिक या पक्ष्यांना शेव, फरसाण, चिवडा, पावाचे तुकडे यांच्यासह वेगवेगळे खाद्यपदार्थ टाकत आहेत. सीगल पक्षी हे पदार्थ खात असले तरी याचा दुष्परिणाम पक्ष्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना टाकले जाणारे पाव किंवा इतर तेलकट पदार्थ पचण्यास जड जातात. तसंच या पदार्थांमुळे त्यांच्या पोटात चरबी तयार होते. सीगल पक्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात त्यांच्या प्रदेशात निघून जाण्यास सुरुवात होते. या खाद्यपदार्थांमुळे पक्ष्यांना ऊर्जा मिळत नसते. खाद्यपदार्थ त्यांचे नैसर्गिक खाद्य नाही, त्यामुळे नागरिकांनी पक्ष्यांना असे खाद्यपदार्थ टाकू नयेत असं आवाहन पक्षी अभ्यासकांकडून केलं जात आहे.